दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। भारतीय जनता पक्षाने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे। यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार आणि माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे। भाजपने त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। आरोग्य मंत्रालयाचा कारभार त्यांनी ऐन कोरोना काळात सांभाळला असून त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे। या नव्या जबाबदारीनंतर डॉक्टर पवार यांनी दक्ष न्यूजशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मी मनपूर्वक आभार मानेल आपल्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी टाकलेला विश्वास, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नेते नवीनजी, माननीय आमचे ज्येष्ठ नेते देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाने मी नक्कीच काम करते आहे। मागेही खासदार म्हणून असेल, आरोग्य विभागाचं मंत्री म्हणून काम असेल, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या राज्यातले प्रवास, संघटनात्मक दृष्टीने केलेलं काम, या बाबतीत नक्कीच आपण म्हणालात तसं मोठी जबाबदारी आहे आणि नक्कीच त्यांनी हा विश्वास टाकला। त्या विश्वासाला नक्कीच त्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी राज्यातले जसे प्रवास केले, आताही पुढे त्याच माध्यमातून काम करेल। देशाची सेवा करत असताना संघटनेची ताकद खूप बळ देते आणि तीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षांना खरी उतरण्याचं मी काम करते। एकूण आपण बघितलं तर तुम्ही देश पातळीवर देखील काम केलं आहे, मंत्रिपदाची देखील आपल्या जबाबदारी होती। अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय महत्वाचं तर आपण त्या ठिकाणी सांभाळलेल्या होत्या, प्रवक्ते पदाची होती, पक्षाची मजबूत त्या ठिकाणी आपण बाजू मांडत होता। आता सध्या होईल नेमकं काय, कशा पद्धतीने सगळं काम करत आहे? आम्हाला संघटनात्मक जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात। कधी काही जिल्ह्यांमध्ये प्रवास असतो, कुठल्या ग्रामीण भागांमध्ये विशेष प्रवास असतो, काही राज्यांमध्ये, आणि ही जबाबदारी त्या त्या भागामध्ये फिरत असताना तिथलं काम असेल, तिथल्या कार्यकर्त्याच्या अडचणी असतील, एक पक्षाचं काम तिथलं वाढवणं असेल, वेगवेगळ्या माध्यमातून बैठका असतील। जसं तुम्ही म्हणालात तसं राज्यात देखील यापूर्वी मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून, प्रवक्ता म्हणून मला संधी दिली आणि त्या त्या वेळेला महत्वाचं म्हणजे आम्हाला जे मार्गदर्शन मिळतं, गायडन्स मिळतं, कसं काम केलं पाहिजे, तुमचा प्रवास कसा असला पाहिजे। आणि विशेष करून मी एवढं म्हणेल की भारतीय जनता पक्षामध्ये महिला सक्षमीकरणावर फक्त भाषण नाही दिलं जात, प्रत्यक्षात महिलांचं ह्या भागामधलं राजकीय योगदान सुद्धा अधोरेखित होतं आणि त्याला न्याय देण्याचं काम नक्कीच पक्ष करतो आहे। मला आनंद आहे की एक महिला म्हणून असेल किंवा एक कार्यकर्ता म्हणून असेल, आमच्या सारख्या महिलांना आज राष्ट्रीय टीम मध्ये महिलांचे खूप चांगली आमची उपस्थिती आहे। त्या माध्यमातून हा एक संदेश पण आहे आणि जसं पंतप्रधान मोदीजींनी लाल किल्ल्यावरून सांगितलं की नारी शक्ती वंदन अधिनियम, महिलांचं अजून मोठ्या प्रमाणात राजकीय येणं, समाजकारणासाठी काम करणं, हे नक्कीच गरजेचं आहे। त्या दृष्टीने आजची ही दिलेली जबाबदारी मला वाटतं खूप महत्वाची आहे आणि त्या दृष्टीने मी या सकारात्मकतेने काम करण्यासाठी नक्कीच देशाची सेवा करण्याची परत एक मोठी संधी आहे। देशभरातून 13 नावं समोर येत आहे, राज्यातून आपलं एकमेव नाव आहे, एक मोठी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे। तर युवांचा प्रश्न महत्वाचा आहे। पुढील काळामध्ये अनेक आव्हानं देखील आपल्याला पाहायला मिळतात, जे आंदोलन असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून काय नेमकं या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करणार? यापूर्वीही आम्ही सर्वसमावेशक, सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा जो मंत्र घेऊन काम करतोय, त्याच्यामध्ये आम्ही सर्व शेतकरी असतील, युवा असतील, महिला असतील, सर्वसमावेशक या देशाला पुढे घेऊन जाणारा सर्वसमावेशक वर्ग आहे, त्यांच्यासाठी आम्ही सर्वच काम करतोय। झेनझी हा शब्द जरी थोडा पाश्चात्य म्हणून त्यांनी झेनझी आहे, झेन अल्फा आहे, पण तो आमच्यामध्ये पारंपरिक आमची युवा शक्ती, युवा नेतृत्व ह्या माध्यमातून युवा भारत आम्ही बघतोय, करतोय।
मला वाटतं की हे नेहमीच मोदीजींनी युवा शक्तीला बळ देण्याचंच काम केलंय आणि आजही तुम्ही डेटा बघितला तर मोठ्या प्रमाणात स्टार्टअप असेल, याच्यामध्ये युवा शक्ती काम करते. ह्या चॅलेंजेसला पुढे जाऊन काम करून घेणं, हे नक्कीच आव्हानात्मक आहे आणि त्यासाठी सगळ्यांनीच भारताच्या प्रगतीसाठी काम करणं अपेक्षित आहे. तर मी एवढंच म्हणेल की जी जबाबदारी दिली आहे, ती संघटनेच्या माध्यमातून दिलेली खूप मोठी आहे. आपण म्हणालात तसं याआधीही भारतीय जनता पक्षाची पहिली महिला खासदार म्हणून मी दिंडोरीतनं निवडून आली. तेही माझ्यासाठी अभिमानाचा आणि खूप म्हणजे मी भावना गहिवरल्या होत्या, की मी पहिल्यांदा एक महिला म्हणून खासदार शपथ घेतली तेव्हा हा माझ्यासाठी भाग्याचाच क्षण होता. पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं. कोविड सारख्या काळात महिला मंत्री म्हणून इथे काम करत असताना अतिशय चांगला अनुभव देखील आला. मला चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि पहिल्यांदा मला वाटतं आता नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मिळालेलं स्थान माझ्या जिल्ह्याचं, माझ्या राज्याचं हे अधोरेखित करणारं हे बहुमान आहे. मी असं समजते, की माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मिळालेली ही नवीन जबाबदारी डॉक्टर भारती पवार कितपत प्रभावीपणे पार पाडतात, तसेच त्यांच्या नेतृत्वातून भाजपला उत्तर महाराष्ट्रातील राजकीय ताकद पुन्हा मजबूत करता येते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.